नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 लोकसभा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपचे राजकारण आणखी तीव्र झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी त्या खासदारांवर पक्षाशी विश्वासघात केल्याचा तसेच वैयक्तिक आणि आर्थिक सर्वास्तक पक्ष सोडल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सध्या खरेदी विक्रीचे आणि राजकीय संधी साधूकरणाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. शिंदे गटात गेलेल्या खासदारांची भूमिका नेमकी काय असणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकास निधीच्या नावाखाली पक्ष सोडल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांवर टीका करताना त्यांनी मिळालेला निधीही पूर्णपणे वापरू शकत नाही असा दावा राऊतांनी केला. यावेळी त्यांनी भाजपावरील निशाणा साधत देशातील विविध राज्यांमध्ये राजकीय पक्ष फोडण्याचाही आरोप केला. जे नेते आज पक्षात सन्मान मिळाला नाही असे म्हणत आहेत, ते अनेक वर्षे पक्षात का राहिले असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिंदे गटात गेल्यानंतर माजी पक्षविरोधी खोटे बोलण्याचे प्रवृत्त केले जात आहे अशी टीकाही त्यांनी केली. या प्रकरणात पुढे काय होतं आता थांबूया. तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.